मित्रांनो, मी आहे लालबाग मधल्या साई लीला मंडळाच्या इथे. उद्या साईबाबांची पालखी निघणार आहे, परंतु कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांबरोबर इकडचा जो आजचा कार्यक्रम आहे, उद्याचा होणारा जो कार्यक्रम तो कसा होणार आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेऊया. माझ्या बरोबर आहे या मंडळाचे अध्यक्ष नितीन सावंत. आतापर्यंत उत्सव करत आला, त्यावेळेला उत्सवाचं स्वरूप कसं मंडळाची स्थापना 1986 पासून हे 41 वर्ष आमचं. आणि आताचा जो उत्सव आहे हा फार दिमागदार अशा सोहळ्याने होणार आहे. आमची पालखी दुपारी 1:30 वाजता इथून प्रस्थान करते. त्या पालखीला कांदा देण्यासाठी उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि कौशिकजी मोरे हे इथे उपस्थित राहणार आहे. आणि हा दिमागदार सोहळा असतो आणि साईला हे असं एक मंडळ आहे की सर्व लोकांना त्याच्यामध्ये सामावून अशी आमची साई लीलाची ख्याती आहे. म्हणून आमची साई लीलामध्ये लोकांचं जी भक्तिमय वातावरण आहे की त्यांना साई लीलामधून काहीतरी असं काहीतरी साई लीला मंडळात चालल्यानंतर त्यांना काहीतरी आयुष्यामध्ये एक वेगळा अनुभव येतो. म्हणून प्रत्येकाची इच्छा बोलणं असतं की साई लीला माझा श्वास आहे, साई लीला माझी माऊली आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या घटना घडतात, म्हणून लोकांचा ओढ तो साई लीलाच आहे. ह्या वेळेला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप एकंदरीत कसं असतं? स्वरूप म्हणजे आमची दरवर्षीप्रमाणे पालखी दुपारी 1:30 वाजता निघते. सकाळी आमच्या इथे पालखीची पूजा अर्चा होते, होम हवन होते त्या पालखीचा. आणि आजपासून हे आम्ही जवळ महिनाभर ह्या गोष्टी सर्व व्यवस्था करतो आणि पूर्ण पालखी आमची फुलाने सर्व सजवली जाते. त्या सर्व आमच्या साहित्यामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी ते खूप मेहनत घेतात आणि त्यामुळे ह्या पालखीची ख्याती वाढतच जाते. आपलं लालबाग परळ म्हटलं की संस्कृतीचं माहेरघर. त्याचबरोबर आपण जे आपले सगळे साई भक्त आहेत त्या साई लीला मंडळाच्या माध्यमातून एकत्र येतात, काय संदेश द्या? संदेश देणार म्हणजे सर्वांनी पालखीचं आमच्या दर्शन घ्या, साई लीलामध्ये या, तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. म्हणून सगळेजण म्हणतात ना आम्ही साई लीलावाले निघालो शिर्डीला, म्हणजे त्या लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. हे मी संदेश देईन की सर्वांनी या, आमच्या साई पालखीचं दर्शन घ्या, सर्वांनी साई लीलाचं तुम्ही पालखीमध्ये सर्वांनी पदयात्रेमध्ये सामील व्हा. आम्ही साई लीला मंडळ आम्ही सर्व दृष्टीने सर्वांची सोय करतो. आमच्या पालखीमध्ये डॉक्टर पासून ॲम्ब्युलन्स पासून सर्व लोकांची सोय असते, पाण्याची सोय असते. तिथे आमचं थांबण्याचं ठिकाण असतं, तिथे आम्ही लोकांना थंड हवेचे आमच्याकडे पंखे आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे लोकांना ते शांत असं वाटतं की ह्या पालखीमध्ये काहीतरी एक वेगळं आहे. प्लस आम्ही लोक स्वच्छता मोहीम जो अभियान आहे आपल्या भारताचा, तर आम्ही मोबाईल टॉयलेट पण आम्ही जवळ 1 वर्ष झाली मोबाईल टॉयलेट पण आम्ही स्वतः आम्ही घेऊन जातो. आणि पालखी आमची निघाल्यानंतर तिथे पूर्ण जो परिसर आहे तो आम्ही स्वच्छ करतो. त्यामुळे आमच्याकडे जी स्वच्छता आणि जो आमचे नियोजन आहे ते खूप वेगळ्या प्रकारे असतं. म्हणजे एका साई लीलाने एक छोटस रूप घेऊन आता मोठा वटवृक्ष झालाय, यामागे सगळ्या कार्यकर्ते प्रेरत आहे. परंतु जसं जसं कार्यकर्ता एका वेगळ्या वळणावर वेगळ्या टप्प्यावरती जातो, परिस्थितीनुसार बाजूला व्हावं लागतो. तरुणांना काय संधी आहे? तरुणांना संधी म्हणजे आम्ही आता तरुण जे आहेत आम्ही सध्या ह्या वर्षीपासून पालखीमध्ये आमच्या साई लीलाचं एक टी शर्ट म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही लोकांनी वेबसाईट आमची चालू केली आहे, ऑफिशियल साई लीला मंडळाची आम्ही वेबसाईट चालू केली आहे. आमचा जो मंडळाचा लोगो आहे आणि साई लीला आमचं जे फॉर्म आहे ते आम्ही रजिस्ट्रेशनला दिलेलं आहे. तर त्यामुळे आणि आत्ताची जी यंग पिढी हे सगळं आम्ही जे यंग जनरेशन आहे यांच्याकडे आम्ही सगळं सुपूर्द केलेलं आहे. म्हणजे हळूहळू हे पुढे साई लीला मंडळ हे परिपक्व होईल आणि पूर्णपणे ते सांभाळतील. एका ठिकाणी तरुणांमधलं नशा करणं या सगळ्या गोष्टी होतात, पण दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण ह्या कार्यक्रमामध्ये येतो अक्षरशः म्हणतात ना, म्हणजे एक वेगळ्या वळणावर म्हणजे भक्ती मार्गामध्ये जातो. काय सांगू शकता? सांगू शकतो म्हणजे की साई लीलामध्ये असे कितीतरी अनुभव आहेत की लोक नशा करणारी माणसं साई लीला चालल्यानंतर घरी गेल्यावर त्यांनी नशा बंदी केलेली आहे.
म्हणजे खूप असा अनुभव आहे आमच्याकडे. आणि ती माणसं पण भारताच्या बाहेर आता ते चांगले जॉब करतात, पण पालखीसाठी खास ते लोक महाराष्ट्रात आमच्या लालबागमध्ये येतात आणि ते लोक खूप प्रकारे आम्हाला मदत पण करतात. म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय त्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आपले सगळे कार्यकर्ते दिवसाची रात्र करून हा कार्यक्रम पार पडण्याचा आहे. साईबाबांच्या चरणी हे सगळं करतात आहे. असे कुठले आठवणीतले क्षण की खरं म्हणतात ना की ह्या त्या टायमिंगला अक्षरशः म्हणजे बाबांनी ते करून घेतलं जे अशक्य नव्हतं. आता एक छोटासा क्षण. एक क्षण म्हणजे असं आहे की पंचवटीला आमचा जो एक म्हणजे आम्ही ज्यांच्या ते महाप्रसाद, त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली होती की मी स्वतः किचन हँडल करत होतो आणि तिथे मी ना काहीच म्हणजे टोप वगैरे काहीच नेले नव्हते आणि जवळजवळ मी 9:30-10ला जेवण चालू केलं. आणि ती खरोखर लिहिला की 9:30-10ला जेवण करून 11:30-12ला सगळं जेवण झालं. ते मी सगळ्यांना शॉकिंग होतं की बाबा हे भाजी, ही उसळ किंवा हे डाळ भात स्वीट भात, हे जे आम्ही जे सर्व सलाड पासून जे सर्व साई भक्तांना प्रोव्हाइड करतो त्या गोष्टी, त्या कशा झाल्या ह्या मला गोष्टी समजल्या. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही जे कडधान्य उमळत घालतो ते पण खातलं नव्हतं, पण ते मी डायरेक्ट बॉईलला टाकलं आणि ते झालं. ही मोठी कडी लिहिला आहे. खरं म्हणजे त्या माणसाने आम्हाला प्रोव्हाइड करतो तिथे जेवण हे करतो, त्याच्या घरातले हैराण झाले की असं कसं झालं. म्हणजे ही बरोबर साई लिहिली. आतापर्यंत हा जो आपण उत्सव एवढा तुम्ही करताय, हा उत्सवामध्ये त्यांचाच हात आहे, बाबांचाच हात आहे. पण माझा तोच परत एक प्रश्न की ही जी नवीन पिढी आहे यांना तुम्ही म्हणतात ना की हे सत्याच्या मार्गावर चालायचं सगळ्या गोष्टी, पण ह्याच्यामध्ये आपलं मंडळ काय सांगू शकाल? तर मंडळ असं एवढंच सांगेल की साई मध्ये चालला एक दशामुक्ती हा आमचा एक कार्यक्रम आहे. सर्वांनी चांगल्या वर्णावर चालला, बाबांवर श्रद्धा ठेवा, सगळे श्रद्धापूर्वक चाला, तुमच्या आयुष्यामध्ये बदल. सांगा आतापर्यंत आपण हे म्हणजे आपण एवढं सगळं करतोय म्हणजे सगळ्यांचे मेहनतीचे हात असतात. म्हणजे हे स्टेज आहे, मंडप आहे, आता हा डीजेचा सेट आहे. काय सांगू शकता, कारण का इथे सगळ्या कार्यकर्त्यांचे हात असतात. आता हा डीजेचा जो सेट लावला आहे, आपले जे सेक्रेटरी चिटणीस आहेत नितीन गायकवाड, हे त्यांचा स्वतःच आहे. आणि हे सगळं म्हणजे इकडनं लालबाग ते शिर्डीपर्यंत ते स्वतः त्या टेम्पोवर असतात, चालतात सुद्धा आणि वर तो ट्रक पण सांभाळतात. आणि हा पालखीच्या पुढे चालतो. आणि त्याच्यामुळे कुठला ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस नसतात, काय नसतात. आमचे सगळे साईडनी लाईट्स असतात. पण आता नवीन एक सिस्टम केली आहे की पालखीच्या मागे थांबणार आहे. ती पालखीच्या मागे ट्रॉली, जसं गणपतीला आपली ट्रॉली असते ना तशी ती ट्रॉली आहे. ट्रॉली गणपतीच्या मागे मागे चालणार आणि त्याला मागे एक रेड लाईट पण आहे. म्हणजे जे बागनं गाड्या येणार असतील ना त्यांना कळेल की बागा इकडे कोणतरी चालतंय म्हणून. म्हणजे आम्ही या सगळ्या म्हणजे बोलतो ना प्रिकॉशन, सगळे प्रिकॉशन घेतले जातात. स्प्रिंकलर असतात, म्हणजे एअर कंडिशन सारखं वातावरण आम्ही त्या आमच्या तंबूमध्ये ते निर्मित करतो आम्ही ते सगळे. मला जरा एक आता सांगा की आपला जो मार्गिका असतो, म्हणजे आता भरपूर नवीन आपले साई भक्त आहेत. मार्गिका साई लीलाची एक्झॅक्ट कशी असते पालखीबद्दल? म्हणजे ह्या वर्षी तर म्हणजे पहिला कसं असायचं की जिथे तिथे असायचं, म्हणजे तिथे आम्ही लोक सर्व जायचो. आता ह्या वर्षी आता सर्व मीटिंग मध्ये काय ठरलंय की सरळ जायचं ठरलंय. म्हणजे ज्यांनी बोलवलेलं होतं इकडे तिकडे, कारण खूप वेळ होतो आणि उन्हामध्ये तर खूप त्रास होतो. त्यामुळे आता ह्या वर्षी मीटिंग मध्ये काय ठरलंय की जो रस्ता आहे तो रस्ता लालबाग टू लेंडीबाग तो सरळच जायचा. आणि आमचा जो मार्ग आहे ना हा आमचा सरळ असतो. इकडे लालबागवरून निघाला आम्ही कुठला शॉर्टकट नाही म्हणत. आम्ही सगळं नाशिकला तर आम्ही पंचवटी, मुक्तीधाम, जेवढे आपले बोलतात ना जे पवित्र स्थान आहेत ती सगळे आम्ही फिरत जातो. आणि घोटी मार्गे वगैरे आम्ही 40-41 वर्षाचे जे आमचे मार्ग आहेत त्याच मार्गाने जातो. कुठे शॉर्टकट नाही, काय नाही. म्हणजे आमचं जे नियोजन आहे ते एकदम उत्तम नियोजन असतं, एकदम परफेक्ट नियोजन असतं. त्याच्यामध्ये कुठलीही आम्ही म्हणजे बोलतात ना ऍडजस्टमेंट किंवा काही करत नाही. म्हणजे ते एकदम नियोजन एकदम परफेक्ट. आणि लोक सगळी म्हणजे जे पदाधिकारी आणि बाकीची लोक सुद्धा साईलीला ते सगळे जण म्हणजे बोलतात ना अध्यक्ष, सेक्रेटरी त्यांच्या मागे उभे राहतात. आतापर्यंत मी म्हणजे लहानाचा मोठा मी अक्षर ते श्रावण बाळ यांना बघत आलोय. आपल्या संध्याकाळची जी आरती चालायची ते पण मी बघत आलोय. पण अचानक आज प्रत्येक मंडळामध्ये, गल्ल्यांमध्ये आपल्या साई लीलाची लई चर्चा होत असते. त्याच्यामागे आपल्या लोकांची तर मेहनत आहे. काय बोलू शकताल?
नाही म्हणजे आपला मंडळाचा साई लीलाचा हेतूच हे आहे, प्रचार आणि प्रसार. साईबाबांचे जे जे म्हणजे भव्य दिव्य त्यांनी जे म्हणजे सगळ्या कथा वगैरे आहेत, ज्या म्हणजे जे त्यांनी प्रत्यय दिले, म्हणजे मानव रूपांना येऊन त्यांची जी शिकवण आहे ती आपण सगळीकडे संगीत रूपाने आपले श्रावण बाळा इंगळे साईरत्न ते सगळीकडे घेऊन जात असतात. म्हणजे ते भजनं चालतात. आमच्या प्रत्येक लहान लहान मुलांना ते सगळी भजनं येतात आणि ती भजनं गाऊन आम्ही ते प्रसार करतो, प्रचार आणि प्रसार साईबाबांचा आणि साई लीलेचा. मंडळाला साईरत्न पुरस्कार हा श्रावण बाळा यांना भेटलेला आहे. मंडळाचे पण खूप अथक प्रयत्न आहे ह्याबद्दल. पण काही गोष्टी पण अशा असतात, विरोध पण असतो, पण बाबांच्या चरणी सगळं काही लीन होतं ह्या गोष्टी. असे काही अनुभव? असं काही नाही, म्हणजे श्रावण बाळांनी जे पहिल्यापासून भजनांचे जे गोडी लोकांमध्ये निर्माण केली. पहिलं साईला मंडळाने सर्व हे भजनं चालू केली आणि त्या भजनामधूनच बाबांचा प्रसार सगळीकडे होत गेला आणि त्यामुळे साई लीलाचं नाव एक वेगळ्या रूपामध्ये लोकांपुढे प्रेझेंट झालं. किंवा साई लीलामध्ये काय आहे, म्हणजे आमच्या ही भजनं जी पहिल्यापासून जी आहे त्या भजनातून लोकांना एक चांगला काहीतरी उद्देश आमचा होता त्याच्यामध्ये देण्याचा, तो आम्ही सार्थक केलेला आहे. आपली आता पालखी किती वाजता सकाळी निघणार आहे? उद्या सकाळी पालखी आमची 1:30 वाजता निघणार आहे. 1:30 वाजता. दुपारी. आणि इकडनं निघाल्यानंतर इथून भारत माता, परेल, दादर, माटुंगा, सायन, विक्रोळीला आणि आमची तिकडे विक्रोळीला संध्याकाळी 6 वाजता उपेन सावंत आहेत त्यांच्या इथे आरती होणार हायवेला. आणि तिकडनं आम्ही सरळ मुलुंडला प्रस्थान करणार. माडा कॉलनीला आमचा रात्रीचा मुक्काम तिथे आहे. ओके. आता ही साधारणतः किती दिवस आपली पालखी चालत राहणार? आमची 10 दिवस पालखी चालते. 11व्या दिवशी आम्ही एकदम शॉर्ट मध्ये सांगा. पहिल्या दिवशी असणार, दुसऱ्या दिवशी कुठे असणार, जरा शॉर्ट मध्ये सांगा ना. पहिल्या दिवशी आम्ही माडा कॉलनी असतो, दुसऱ्या दिवशी आम्ही पडग्याला असतो, ओके त्यानंतर आम्ही अडगावला असतो, ओके नंतर कसारा पायथा, त्याच्यानंतर इगतपुरी, असं म्हणजे आमचे ठरलेलं. नंतर पंचवटी, विल्लोळी, नाशिक, असं नंतर शिंदेगाव, असे आमचे मुक्काम असतात 10 दिवस. आणि शेवटच्या दिवशी कुठे थांबते आपली पालखी एक्झॅक्ट? शेवटच्या दिवशी आमची निगोजला पालखी थांबते ओके. आणि तिकडनं 3 किलोमीटर आमचा बाबांकडे जायचा मार्ग असतो. मग आम्ही सकाळी 7 वाजता तिकडनं निघतो आणि 10 वाजता आम्ही बाबांच्या दर्शनाला पोहोचतो. ओके. एक संरक्षण विमा म्हणून असतो, त्याची व्यवस्था कशी असते? आम्ही संरक्षण विमा मंडळ साई संस्थांनी पण आमच्यासाठी केला होता, पण आम्ही स्वतः पण आम्ही मंडळाचे जेवढे आमचे साई भक्त आहेत त्याचा आम्ही सर्वांचा आज विमा उतरवतो. ओके. आणि जे पायी जे पदचारी आपले जे चालत असतात, आपले साई भक्त चालत असतात, त्यांच्यासाठी जी आता तुम्ही मला व्यवस्था सांगितली, परंतु एक सुरक्षा कवच हे तुम्ही आपल्या विम्यामार्फत त्या व्यतिरिक्त पण त्यांचं जाण्या येण्याचं सगळ्या गोष्टी कशा असतात? सगळे जाण्या येण्याच्या म्हणजे आमच्याकडे सर्व गोष्टीची उपलब्ध असते. म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम असला, डॉक्टर आहेत आमच्याकडे, म्हणजे त्यांना असिस्टंट एक असतो, आमची अँब्युलन्स असते, पाण्याची व्यवस्था असते, आंघोळीची सर्व व्यवस्था करण्यासाठी आम्ही पाण्याचे 4 टँकर्स असतात आमच्याकडे. जेवणासाठी आमच्याकडे जवळजवळ 55 जणांची टीम आहे. जेवण करण्यापासून वाढण्यापासून जेवण करण्यापासून सर्व आमची पूर्ण टीम हे करते. आमच्याकडे 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, 4 टाइम चहा सर्व साई भक्तांना आम्ही प्रोव्हाइड करतो. हे सगळं साईमुळे शक्य आहे. हे साईमुळे, साईबाबांमुळे शक्य आहे, बाबांमुळे. मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत श्रावण बाळ, साईरत्न श्री श्रावण बाळ सर. नमस्ते. नमस्कार सर, ह्या सगळ्यामध्ये मी आता सगळ्यांची मुलाखत घेत होतो. म्हणतात ना, एक साईंचा जो जागर आहे, साईंचा जो श्वास आहे, ह्या श्रावण बाळ ह्यांच्या गाण्यांनी आज अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलाय. आणि वर्षानुवर्ष आपण ह्या सगळ्या गोष्टीची आता वाट बघतोय, जे आपली पालखी असणार आहे. तुमचे एक क्षण सांगा, तुमचे अनुभव सांगा. खूप अनुभव आहेत. त्यातलं पर्सेंटेज, वाईट पर्सेंटेज फार कमी आहे, 1-2% असतील. साई लीला पालखीचा जेव्हा विषय येतो ना, 2-4% वाईट अनुभव आलेत. बाकी 95-96% अनुभव सगळे चांगले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला जे बाबांच्या कृपेने जे हात लाभले, म्हणजे मी 1986 पासूनची स्टोरी सांगतोय, पालखीच्या प्रथम वर्षापासूनची स्टोरी सांगतोय. जे हँड लागतात आपल्याला, सपोर्टिंग हँड, ते सगळे प्रामाणिक आणि सज्जन मिळाले, त्यामुळे आपली प्रगती आहे. ओम साईराम. सर, माझा अजून एक शेवटचा प्रश्न. वर्षानुवर्ष आपण हा उत्सव येण्याची वाट बघत असतो.
पण या उत्सवामागे वर्षभर ते प्रिपरेशन असतं. हो ना आहे. पण धकाधकीच्या या आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपली घरची पण कामं करत करत आपल्याला मंडळाची कामं करावी लागतात. एक सामान्य कार्यकर्ता कसा ह्या फेज मधून जातो आणि एक म्हणतात ना, एक बाबांचा एक हात आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, काय बोलतात त्याबद्दल? खूप अवघड काम आहे ऍक्च्युली हे. एक लग्न करणं, घरात एखादं लग्न कार्य असलं तर अख्खं कुटुंब त्या लग्न कार्याच्या त्या कामाच्या व्यापात अडकलेलं असतं. आणि हा तो व्याप असा आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. आज आमची गेल्या वर्षी 3,500 पदयात्री होते. 3,500 पदयात्रीचा 4 वेळचा नाश्ता, 2 वेळचं जेवण, बरं ते एका जागेवर नसते. आज लालबागला तर संध्याकाळी मुलुंडला, तर दुसऱ्या दिवशी वाशिंदला, असे टप्प्याटप्प्याने जायचं असतं. म्हणजे आपलं घर, पाठीवरचं घर तसं उचलून दुसरीकडे जाऊन पुन्हा मॅनेज करणं, पाणी, जेवण, खाणं खूप अवघड गोष्ट असते. पण सगळी पोरं इतकी चांगली बाबांच्या सेवेत गुंतलेली आहेत ना आमची पोरं, आणि निस्वार्थी सेवा. साई लीला मंडळ हा प्रत्येक साई भक्ताचा श्वास आहे. ह्याच्यात सगळं उत्तर आलं. धन्यवाद सर. ओम साईराम. जय साई.